तुमचा एक व्हिडिओ किस्सा ऐकला मी की एक कुणी आजी होती आणि तिला एसटीत जागा मिळत नव्हती, फोन तुम्हाला केला. तेच माझं जे यश आहे ना ते तिथंच आहे. मला मला डायरेक्ट बोलणारा मतदार आहे आणि त्या मतदारानं माझा स्वतःचा अनुभव घेतलाय की मी करतो का नाही. मला कुठं PR करायची गरज नाही, मला कुठं जाहिरात करायची गरज नाही, मला सांगायची गरज नाही की मी असं करतोय, मी तसं करतोय, अजिबात नाही. लोकांनी मला अनुभवलंय, 5 नाही 6 वर्ष अनुभवलंय आणि 6 वर्ष अनुभवल्याच्या नंतर ज्यावेळेस लोक, आणि एक लक्षात घ्या, लोकांमध्ये नुसतं इन्स्टाला एखादं आपण पोस्ट करणं तेवढं सोपं आहे, पण पोस्ट केल्याच्या नंतर एक जरी माणूस तुमचं काम न केलेलं असतं तर ते लगेच तुम्हाला कॉमेंटमध्ये उघडं पाडायला बसते. त्यामुळे प्रत्येकाला अटेंड करणं, प्रत्येकाचं काम समजून घेणं आणि ते मार्गी लावणं हे मी कर्तव्य असं समजून करत आलोय, आजपर्यंत केलं. तुम्ही एसटीतलं सांगतो, मला अक्षरशः एक औसा नगरपालिकेच्या पुढं असं पोते असतात का, पोतं आपलं, ती पोतं टाकून पानं विकणारी महिला होती. तिचा मला फोन आला, तिनं मला सांगितलं की दादा हे माझं अतिक्रमण काढतायत म्हणले, नगरपालिकेचे लोक आहेत, आणि ती म्हणली बोला दादांना. त्या नगरपालिकेच्या माणसाचा विश्वासच बसत नाही, म्हातारीकडे फोन कुणाचा असायचा आहे. त्यानं मला फोन घेतल्यावर म्हणलं मी खासदार ओमराजे बोलतो. दादा तुम्हीच बोलताय का? तू एक काम कर म्हणलं, ह्यांचा फोन कट करून तुझ्या फोनवरून फोन लाव म्हणलं, ही माझा अमुक नंबर आहे. म्हणजे त्याला सुद्धा विश्वास बसत नाही गेला. पण मी माझं नशीब काय समजतोय की त्या म्हातारीला सुद्धा माझ्यावर विश्वास आहे, तिच्याकडेही माझा नंबर आहे. मला वाटतं हे मी कमवलंय. आणि मी त्याला विनंती केली की अरे म्हणलं तिला जागा किती लागायला, हां खरंच रस्त्याला अडचण तुझ्या वाहतुकीला निर्माण होत असेल, तुला जाता येत नसेल तर ठीक आहे, पण त्या म्हातारीचा हाई कुठे एका कोपऱ्यात आहे म्हणलं, कशाला तू विनाकारण तिला उठवतो. राहिलं तिचं, शेवटी तिचा प्रपंच उदरनिर्वाह त्याच्यावर आहे.